सुरुवातीला बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून। टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वादावादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। तर विशिष्ट व्यक्तीला हे टेंडर देण्यावरून हा वाद झाल्याची ही चर्चा आहे। दरम्यान अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून ही वादावादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कसं काम चालतं याचा दाखला देत भुजबळ संतापल्याचंही सूत्र सांगतात। तर पक्षातनं यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आलेला आहे। दरम्यान आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही असं स्पष्टीकरण भुजबळांकडून देण्यात आलंय। तर दुसरीकडे मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नसल्याचं पार्थ पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादीत पुन्हा एकदा दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागातील टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यावरून भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी पार्थ पवारांना शरद पवार आणि अजितदादांचा दाखला देत सुनावल्याची माहिती आहे। तर पार्थ पवारांनीही तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दात भुजबळांना इशारा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं। राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं अशी भूमिका पार्थ पवारांची होती। यासाठी पार्थ पवारांनी भुजबळांकडे ठेकेदारालाही पाठवलं होतं। कंत्राट का द्यावं याबाबत ठेकेदारांना भुजबळांना काही बाबी सांगितल्या, मात्र छगन भुजबळांनी ठेकेदाराला टेंडर देण्याचं नाकारलं। दादांनी किंवा पवारांनीही कधी असं मला सांगितलं नव्हतं अशा शब्दात भुजबळांनी सुनावलं। यानंतर मला तुमच्याकडचा विभाग काढावा लागेल असा इशारा पार्थ पवारांनी भुजबळांना दिला। पार्थ पवारांमुळे वरिष्ठांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे पार्थ पवारांनी काही मंत्र्यांकडे गेल्या 6 महिन्यातील टेंडर आणि निधीची माहितीही मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पार्थ पवारांच्या या सूचनेमुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काहीही झालं नाही। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं स्पष्टीकरण पार्थ पवार यांनी दिलंय। तर आपण पाहतोय टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वादावादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे या संदर्भातलं वृत्त पार्थ पवारांनी सुद्धा फेटाळलंय आणि असं काहीही झालं नसल्याचं भुजबळ सुद्धा म्हणतात। मात्र सध्या राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे वरिष्ठ नाराज असल्याची ही माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं पार्थ पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। तर सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण राष्ट्रवादीच्या गोटातून पाहतोय। टेंडरवरून खरं तर पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वादावादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती, मात्र आता या संदर्भात स्वतः भुजबळांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर दुसरीकडे असं काहीही झालं नसल्याचं पार्थ पवारही म्हणतात।